पुण्यात गेले होते, तिथे गौतमला भेटले. इंटरेस्टिंग वाटला होता आणि मी लगेचच आईला फोन लावला आणि सांगितलं की आई मला गौतम आवडला. तेव्हा जी मला ओरडली होती की अरे तुरे काय करतेस, त्याला गौतम राव म्हण. ती माझी आई इथे बसली आहे आणि ते गौतम राव जे आहेत त्यांना भेटल्यावर तर ते फारच लाडके झालेत तिचे आणि तिचा उत्साह संपतच नाही आहे. तर तिच्याकडनं ऐका आता किती गौतमराव आवडलेत ते. खीर काय करते, लाडू काय करते. नाही पण मी चुकीचं कुठं म्हणतेय, लगेच अरे तुरे करायची काही गरजच नाही आहे. आणि गौतमराव हे गौतमराव म्हणण्यासारखेच आहेत. आणि गौरीला सासर उत्तम मिळालेलं आहे, त्यामुळे मी अतिशय खुश आहे. मला अजिबात मुलीची काळजी नाही आहे. म्हणजे तिच्या सासूबाई, तिच्या आजे सासूबाई सगळे खूप छान आहेत. आणि मला खात्री आहे की गौरी तिकडे खूप आनंदात राहील. आणि जरी शांत शांत वाटत असले आणि जरी घरात आईचं सगळं ऐकतोय असं वाटत असलं तरी निर्णय ज्यांचा असतो शेवटी ते माझे लाडके बाबा पण आहेत. सो बाबांची बोला. काही नाही, आमच्या मुलीचं लग्न आहे. जावई खरंच चांगला आहे, सासू सासरे खूप चांगले आहेत आणि माझी मुलगी माझी फार लाडकी आहे. म्हणजे आपण काय म्हणू की मला खरंच वाईट वाटतं आहे की ती लग्न करून जाते. तिची आई जरी हसत असली तरी मी तितका हसणार नाही. पण खरंच मला असं वाटतं हा जोडा फार चांगला आहे आणि सासू सासरेही खूप तिचे चांगले असल्यामुळे गौरी तिथे सुखाने नांदेल अशी आशा नाही, अशी मला खात्री आहे. अहो असं काही त्यांनी मला विचारलं नाही हो. म्हणजे मी त्या बाबतीत भाग्यवानच म्हणायची की असे काही मला पेचात टाकणारे प्रश्न त्यांनी विचारले नाही. पण आमची गौरी इतकं छान गायली आहे की ते सगळे भारावून गेले. त्याच्यामुळे गौरीच्या गाण्यानी त्यांचं मन जिंकलेलं आहे. तुम्ही आता सिनेमा पाहाल ना तेव्हा हे सगळे सीन पाहून तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि म्हणजे मला पण त्याच दिवशी माझ्या मुलीचा तो गुण कळला. चकित केलं तिने. थोडा वेळ काही क्षण म्हणजे धस्स झालं होतं मला, पण खूप छान मजा वाटली. आणि म्हणजे असं खेळीमेळीच्या वातावरणातच आम्ही भेटलो होतो. नाही आम्ही मी आता लग्न 12 नोव्हेंबरला म्हणजे आलं आहे आत्ता, पण तरीसुद्धा अजून काहीच आम्ही ठरवू शकलेलो नाही आहोत. एवढंच ठरलं आहे की लग्न करायचं आहे. कुठे करायचं आहे हे सुद्धा ठरलेलं नाही आहे, कारण काही मुद्दे असे असतात ना ज्यावर एकमत होऊच शकत नाही. आणि मुंबईच्या लोकांचं बरोबर असतं आणि माझे आई बाबा सांगतात ते बरोबर आहे. आणि मावशी आहे, बहिणी आहेत माझ्या आणि सगळ्यांना काय उगाच मतं नाही आहेत. ते पटेल हळूहळू गौतमला, कारण गौतमला मतं आहेत खूप त्याची, पण शेवटी खरं आणि योग्य असेल तेच घडेल. त्यामुळे आम्ही जे म्हणतोय ते होईल. कारण आईबाबांची पण इच्छा आहे की लग्न मुंबईत व्हायला पाहिजे, कारण फायनली मी लग्नानंतर जाईन पुण्यात राहायला, तेव्हा कदाचित आम्ही मुंबईत राहायला येऊ, काही होऊ शकेल. पण त्यामुळे लग्न मुंबईत व्हायला पाहिजे, कारण आमचे सगळे नातेवाईक मुंबईत आहेत. होईल, मुंबईत होईल. गाणं खूप आवडलं. माझ्या बहिणी तर तुफान नाचल्या आहेत त्यावर. श्रुती आणि रुपल खूप नाचल्या आहेत त्यावर. आणि बाबा गायलेत. बाबा गातो. बाबा गायलेत त्याविषयीचा अनुभव बाबांकडनंच आहे का? नाही, मुळात आधी गौरी म्हणाली ते आधी महत्त्वाचं आहे. म्हणजे माझी खात्री आहे की आम्ही काहीही सांगितलं तरी पुणेकरांना ते पटणार नाही. ते त्यांना पटवून द्यावं लागेल. ते थोडेसे हट्टी असतात, पण ते जमेल. आणि या गाण्याबद्दल बोलायचं तर या गाण्याचा ठेका इतकं मस्त आहे, त्यामुळे त्याच्या तालावरती कुणीही नाचेल असं हे गाणं आहे. त्यामुळे ते गाणं करताना फार मजा आली. आणि आता आमची कन्या म्हणाली त्याप्रमाणे मी पहिल्यांदाच लिपसिंग केल्यामुळे मला तर फारच मजा येते. आणि ते बहुधा मी बरोबर केलं असावं, मला माहीत नाही. पण आणि मला वाटतं सुरेश वाडकरांचा आवाज आहे, त्यामुळे तर ते आणखीन कठीण होतं त्याचं लिपसिंग करणं. परंतु ओव्हरऑल हे गाणं करायला फार मजा आली. मला असं वाटतं या गाण्यामध्ये सिनेमाचा संबंध इसेन्स आहे, त्यामुळे ते गाणं खूपच छान आहे. ते लोकांना आवडेल, ते लोकप्रिय होईलच, कारण ते आम्हाला करताना मजा आली. गाणं करताना आम्हाला खूप मजा आली, खूप धमाल केली, कारण सगळे गाण्यामध्ये या चित्रपटातले सगळे कलाकार होते. त्यामुळे तुम्हाला कल्पना असेल की सेटवर जेव्हा सगळे कलाकार एकत्र असतात आणि इतकं सुंदर गाणं शूट होत असतं, तेव्हा खूप 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 आम्ही एन्जॉय केलं. त्याच्या गाण्याच्या आठवणी आमच्या मनात खूप चांगल्या आहेत.
आणि मी मगाशी म्हटलं तसं की या गाण्यामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे मुलीच्या मनातले लग्न जिचं आहे तिच्या मनातले जे मूड्स आहेत ते खूप छान प्रभावीपणे दाखवले. त्यामुळे हे गाणं लोकांना नक्की आवडेल. सगळी तयारी सुरू आहे. लग्नाचं गाणंही रिलीज झालं आहे. रोमॅन्टिक गाण्याने सुरुवात केली आपण. लग्न आता तोंडावर आलं आहे. 12 नोव्हेंबरला लग्न आहे. तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये लग्न होणार आहे. त्यामुळे छान नटून थटून लग्नाच्या तयारीने थिएटरमध्ये या आणि या लग्नाचे साक्षीदार व्हा.